प्रकल्पावरून शिवसेना भाजपामध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहे। कारण पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता। मात्र उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला आहे। नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आज उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती। करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळला आहे। दरम्यान कालच्या मंत्रिमंडळाची बैठकही नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले। मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला। नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे। रत्नागिरी येथे उभ्या राहणाऱ्या नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले। मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पावरून निषेध नोंदवला। या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई अनुपस्थित होते। ते काही कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले। स्थानिकांचा विरोध असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारू देणार नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे। पण केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पावर ठाम आहेत। सोमवारी शिवसेनेचा विरोध झुगारून हा प्रकल्प राबवणाऱ्या रत्नागिरी तेल शुद्धीकरण कंपनी बरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत सौदी अरामको आणि ॲडनॉक या दोन कंपन्यांनी आर्थिक सामंजस्य करार केला आहे। नाणारला एकही दगड रचू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे। तसंच वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन असं नारायण राणेंनी म्हटलं आहे। रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या वतीने ग्रीनफील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे। नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या।